पुण्यातील महापालिका निवडणुकीदरम्यान गंभीर प्रकार समोर आला आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधील 3 आणि प्रभाग क्रमांक 26 मधील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला। प्रभाग 24 मधील 3 केंद्रांवर ईव्हीएमने अचानक काम करणे बंद केले, तर प्रभाग 26 मधील एका मतदान केंद्रावर तांत्रिक बिघारामुळे मतदान प्रक्रिया थांबवावी लागली। नवीन ईव्हीएम मशीन येईपर्यंत सुमारे 45 मिनिटे ते 1 तास मतदान पूर्णपणे ठप्प होते, त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। याशिवाय प्रभाग क्रमांक 7 मध्ये अ, ब, क, ड चा चुकीचा चार्ट लावण्यात आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला। या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार अंजली ओरसे यांनी आक्षेप नोंदवला आहे। निवडणूक प्रक्रियेतील अशा त्रुटींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। गोंधळ असा आहे की बाहेर जे त्यांनी डिझाईन लावलं आहे, त्यांनी 4 मशीन दाखवलं आहे, अ वेगळं, ब वेगळं, क वेगळं आणि ड वेगळं। पण जे ॲक्च्युली आतमध्ये जी मशीन आहेत, तर एका मशीनमध्ये 2 आहे, अ आणि ब, दुसऱ्या मशीनमध्ये क आणि तिसऱ्या मशीनमध्ये ड। तर त्याच्यामुळे लोकांना खूप कन्फ्युजन होतं आणि हाच गोंधळ निर्माण झालाय। आणि तिथे बसलेले अधिकारीही मदत करत नाहीयेत, त्यांना इथून या बूथवरून त्या बूथवरून पाठवायला। म्हणजे जो अ ब कडचा अनुक्रमांक आहे तो चुकीचा आहे। चुकीचा आहे, बाहेर ती साईड, आतमध्ये वेगळं आहे। म्हणजे जे बाहेर भिंतीवर चिकटवलेले जातात पोस्टर ते। ओके, मग तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलला, काय म्हणतायत ते? आम्ही आता तिथे स्वतः थांबलो आणि लोकांना आम्ही सूचना देतोय की असं असं आहे, एकदा जाऊन चेक करा आतमध्ये।